बातमी दिल्लीवरून आहे। दिल्ली आणि नोएडा या दोन शहरांना जोडणारा डीएनडी फ्लायओव्हर टोलमुक्त करण्यात आलेला आहे। अलाहाबाद हायकोर्टाने या उड्डाण पुलावरती टोल वसुली करण्यास बंदी घातलेली आहे आणि त्याचमुळे महाराष्ट्रातील टोल नाक्यांवरची टोल वसुली कधी बंद होणार हा प्रश्न पुन्हा एकदा डोकं वर काढतोय। मुंबईच्या प्रवेशद्वारांवरील म्हणजेच एमईपी आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील टोल वसुली बंद करण्याबद्दल सातत्याने मागणी केली जाते। मात्र मागील सरकारच्या कारणांचा पाढा वाचत भाजपने टोल मुक्ती अशक्य असल्याचं जाहीर केलंय। मात्र जे दिल्लीमध्ये घडतं ते महाराष्ट्रात का घडू शकत नाही याचं उत्तर राज्य सरकारने देण्याची वेळ आलेली आहे। दरम्यान अलाहाबाद कोर्टाच्या निर्णयामुळे दिल्ली नोएडा भागातील वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे। खर्चाची पूर्ण रक्कम वसूल झाल्यानंतरही टोल वसुली सुरू ठेवणं चुकीचं असल्याचा निर्वाळा कोर्टाने दिलाय। 407 कोटींच्या खर्चाच्या बदल्यामध्ये 2200 कोटी रुपयांची टोल वसुली झाली आहे। त्यामुळे नोएडा अथॉरिटी आणि टोल ब्रिज कंपनीमध्ये झालेल्या मनमानी कराराचा फटका सर्वसामान्य वाहन चालकांना बसता कामा नये असं अलाहाबाद कोर्टाने ठणकावून सांगितलं।